नमस्कार मित्रांनो. अज्ञानात सुख असतं असं आपण ऐकून आहोत. भ्रमाचा भोपळा या कन्सेप्ट बद्दल पण आपल्याला नोंद आहे. एरवी आपल्याला वाटतं, इव्हन आताही पहा ना, हा व्हिडिओ पाहताना आपण या भ्रमात आहोत की आपण स्थिर बसलेलो आहोत किंवा निवांत झोपून आपण हा व्हिडिओ पाहतोय. म्हणजे आपल्या सभोवताली आणि आपण हे एकदम निवांत आणि स्थिर आहोत असा आपला भ्रम आहे. पण मी जर म्हटलं की आम्ही कधीही न काढलेल्या तिकिटात किंवा कधीच न आपण देत असलेल्या तिकिटामध्ये एक असा प्रवास करतोय की ज्याचा विलक्षण असा वेग आहे, म्हणजे अगदी एका सेकंदात पुण्यावरून दिल्लीला 600 किलोमीटर पर सेकंद या स्पीडनं आपण प्रवास करतोय, तर याच्यावर कुणाच तरी विश्वास बसेल का? पण जर हे वास्तव असेल तर आपला माहिती का, आपला पृथ्वीचा, सूर्याचा, आपण ज्या आकाशगंगेत राहतो त्या आकाशगंगेचा वेग काय? आणि मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा आपण स्थिर आहोत हा भ्रम कसा खोटा आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे न पळवता पहा. नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशीच माहिती इतरांपर्यंत तुमची पोहोचवायची इच्छा असेल तर ती शेअर करा. आपण वेळ जास्त न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. एक साधं सोपं गणित घ्या. आपण माणसानं जे काही वेगवान प्रवासासाठी शोध लावलेत, अगदी कार आहे, रेसिंग कार घ्या. नॉर्मल कार ताशी 100 ते 150 किलोमीटर पर आवर स्पीडनं चालते. रेसिंग कारचा कदाचित हा वेग 350 किलोमीटर पर आवर पर्यंत असेल. याच्यापेक्षा वेगवान आपण बुलेट ट्रेन आणलेली, मॅग्नेटिक ट्रेन आहे काही देशामध्ये, विकसित देशामध्ये, जपान, चीन सारख्या, ज्याची स्पीड कदाचित 450 ते 600 किलोमीटर पर आवर या स्पीडनं त्या धावतायत. त्याही पेक्षा वेगानं डोमेस्टिक फ्लाईट विमान आपले 900 किलोमीटर पर आवर या स्पीडनं पळतायत किंवा उड्डाण करतायत. अगदी फायटर जेट 2400 किलोमीटर पर आवर किंवा जे काही अत्यधिक वेगानं धावणारे रॉकेट्स पाहिले तरी त्यांचा साधारणतः वेग 350 किलोमीटर पर आवर आहे. हे माणसानं लावलेले सगळे शोध आहेत. बरं, याच्यात ट्रॅफिक सिग्नल, पॉवर स्टेशन, कंट्रोलिंग रूम, फ्यूल सिस्टीम, या फ्यूलसाठी होणारी वर्ल्ड वॉर, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह बघतोय. प्रदूषण वगैरे तिकडे तर आपण जातच नाहीये. पण हे सगळं असताना तरी अपघात होत असतात एकदम कमी वेगात. पण आपण हा कधी विचार केलाय का की आपली पृथ्वी दररोज स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते अवघ्या 24 तासामध्ये. आपण आपल्या पृथ्वीचा आवाढव्य आकार पाहिला तर एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तिला साधारणतः 24 तास लागतात. मग तिच्या विषुववृत्तावरचा जो वेग पाहिला तर तो वेग किती असेल? 1670 किलोमीटर पर आवर एवढा. आणि ती कधीपासून धावते? जेव्हा निर्माण झाली तेव्हापासून. स्वतःभोवती पृथ्वी एक चक्कर पूर्ण कराय तिला 1670 किलोमीटर पर आवर या स्पीडनं साधारणतः 24 तास लागतात. म्हणजे जर आपण ढोबळमानानं पाहिलं तर अर्धा किलोमीटर ती अवघ्या एका सेकंदात पूर्ण करते. आणि त्याच्यामुळेच आपल्याला दिवस आणि रात्र होत आहेत किंवा आपण दिवस रात्र अनुभवतोय. म्हणजे अर्धा भाग सूर्याकडे, अर्धा भाग सूर्याच्या विरुद्ध दिशेला. ही झालं पृथ्वीचं स्वतःभोवती फिरत असताना. पण हीच पृथ्वी सूर्याभोवती पण प्रदक्षिणा पूर्ण करते, ज्याला आपण एक वर्ष म्हणतोय. म्हणजे 365 दिवसामध्ये पूर्ण सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं काम पृथ्वी करते. आणि ही सूर्याभोवती फिरत असताना तिच्या वेगाचा अंदाज कधी लावू शकाल तुम्ही? तिचा वेग आहे 1,07,000 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका सेकंदात 30 किलोमीटर पर्यंत. अंदाजे एका मिनिटामध्ये ती 1800 किलोमीटर एवढं अंतर पार करते. बरं, एवढा सगळ्या वेगामध्ये कधीही कुठं धक्का नाही, कुठलं व्हायब्रेशन नाही, कंपन नाही. म्हणजे जसं काही एकदम परफेक्ट सस्पेन्शन्स वरती धावते. या वेगानं पृथ्वी पळते आणि आपल्याला याचा गंधही नाही. आपण उलट आहेत त्या ठिकाणी स्वतःला स्थिर समजतोय. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते 1670 किलोमीटर पर आवर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तब्बल 1,07,000 किलोमीटर पर आवर या वेगानं. बरं, हा इथंच थांबतो का? नाही. सूर्यही स्थिर नाही. सूर्यही आपल्या आकाशगंगेच्या जे केंद्रस्थानी एक ब्लॅक होल आहे, सगळ्यात मोठं ब्लॅक होल, ज्याला आपण सॅजिटेरियस ए म्हणतो. म्हणजे ब्लॅक होल बद्दलची विस्तृत माहिती आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही एकदा ती आवर्जून नक्की पहा. आणि हा सूर्य, जेवढी त्याची काही सूर्यमाला आहे किंवा जेवढे इतर सर्व उपग्रह आहेत पृथ्वीसहित, या उपग्रहांना घेऊन, या ग्रहांना घेऊन या आकाशगंगेभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतोय किंवा तो त्या प्रदक्षिणेच्या प्रवासात आहे. आणि ह्या प्रदक्षिणेमध्ये आपल्या सूर्यमालेचा वेग किती असेल तर तब्बल 8,28,000 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका सेकंदात आपण डोळे उघडझाप करू ना
तेवढ्या वेळात आपण जवळपास 230 किलोमीटर अंतर एवढं पूर्ण करतोय. म्हणजे पृथ्वीच्या वेगाचा आणि सूर्यमालेचा जर विचार केला वेगाचा, तर पृथ्वीचा जो काही वेग आहे ना सूर्याभोवती फिरण्याचा, त्याच्या तब्बल 8 पट जास्त वेगानं सूर्यमाला ही केंद्रकाभोवती किंवा सेगिटेरियस ए नावाच्या कृष्णविवराभोवती आकाशगंगेमध्ये फिरते. मग पृथ्वीला प्रदक्षिणा करायला 365 दिवस लागतात. याच्या 8 पट जास्त वेग म्हणजे तब्बल 8,28,000 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगानं जेव्हा आपली सूर्यमाला पूर्ण आकाशगंगेमध्ये प्रदक्षिणा पूर्ण करते, तर तिला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी किती असेल? तो आहे तब्बल 22.5 कोटी ते 25 कोटी वर्षापर्यंत. म्हणजे पृथ्वीवर जेव्हा डायनासोर होते ना, डायनासोर्स, तेव्हापासून आजपर्यंत जरी आपण विचार केला किंवा कॅल्क्युलेशन्स केले, तरी आपल्या सूर्यमालेनं आपल्या आकाशगंगेचा एक प्रदक्षिणा अजून पूर्ण केलेला नाही. कारण अजून आपल्या डायनासोरच्या अस्तित्वाला 22.5 ते 25 कोटी वर्ष झालेले नाहीये. हा झाला सूर्यमालेचा विषय. सूर्यमाला आहे आकाशगंगेमध्ये, जिला आपण मिल्की वे आकाशगंगा म्हणतोय. आणि ही आकाशगंगा तीही प्रचंड वेगानं स्वतःभोवती फिरते. बरं, आपल्या आकाशगंगेचा वेग अजून याच्यापेक्षा जास्त मोठा आहे. आणि तो किती आहे? तब्बल 21 ते 22 लाख पर आवर या स्पीडनं. म्हणजे जी आकाशगंगा आपली फिरते ना अवकाशामध्ये किंवा विश्वामध्ये, तिचा वेग हा तब्बल 21 ते 22 लाख पर आवर. म्हणजे जर सेकंड वाईज कॅल्क्युलेट केलं तर 600 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला मी जी बोललो ना की आपण एका सेकंदात पुण्याहून दिल्लीपर्यंत अंदाजे अंतर 600 किलोमीटर पर आवर घेतोय. म्हणजे आपण पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेत फिरतोय सेगिटेरियस या कृष्णविवराभोवती, आणि ही आकाशगंगा परत विश्वामध्ये परिभ्रमण करते. आहे ना एकदम थक्क होण्यासारखं, तेही एवढ्या अफाट वेगानं. आणि चिरंतन हा कधीपासून निरंतरपणे ही फिरते किंवा हा प्रवास सुरू आहे, याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकतो. मित्रांनो, बरं, ही आकाशगंगा एकटी आहे का? नाही. आकाशगंगेसोबत अँड्रोमेडा आहे किंवा ट्रायगुलम नावाच्या दुसरी आकाशगंगा आहेत, ह्या दोन. आणि अजून अशाच लहान मोठ्या आकाशगंगा मिळून आपल्या मिल्की गॅलेक्सी सोबत एक लोकल ग्रुप बनवतात. आणि हा लोकल ग्रुप हा ग्रेट अट्रॅक्टर नावाचा एक मोठा ब्लॅक होल किंवा एक अननोन अट्रॅक्टर हा 1970च्या दशकात शास्त्रज्ञांनी शोधून काढला. हा सर्व आकाशगंगेला, या लोकल ग्रुपला स्वतःकडे खेचून घेतोय. त्याची अजून एक वेगळी ही म्हणजे विश्वाच्या एकूण एनर्जीपैकी 68% एनर्जी ही डार्क एनर्जी आहे, ज्याच्याबद्दल अजूनही मानव जातीला थांगपत्ता नाहीये किंवा मानव जातीला त्याच्याबद्दल डीपली नोन इन्फॉर्मेशन व्हॅलिड नाहीये. आपण अजूनही ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि एवढं लाखो किलोमीटर पर आवर किंवा ही जी प्रचंड मोठी स्पीड आहे, ज्याचं मानव आजही फक्त आणि फक्त इमॅजिनेशन करू शकतो, ही विश्वामध्ये कुठल्याही यंत्राविना, कुठल्याही सिग्नल विना, कुठल्याही ट्रॅफिक हवालदार विना सगळं 24 तास सुरू आहे. म्हणजे एक विज्ञानाचा प्रवासी म्हणून किंवा अभ्यासक म्हणून जेव्हा या गोष्टींचा विचार करतो ना, तेव्हा अगदी थक्क व्हायला लागतं. म्हणजे जसजसं आपण निसर्गाकडे पाहतो तेव्हा आपण नम्र आणि अत्यंत लीन व्हायला लागतो. कारण त्याच्या त्या अफाट ताकदीपुढं आपलं मानवी आयुष्य किंवा मानवी अस्तित्व किंवा मानवी शोध हे काहीच नाही आहेत. आणि हे निरंतर चालणार आहे. कदाचित हा व्हिडिओ आता इथं थोड्याच अवघ्या काही सेकंदामध्ये संपेल, पण विश्वाचा हा प्रवास कधीच संपणार नाही. आणि अशीच रोचक आणि माहितीपर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे पुढलेही व्हिडिओ पाहत राहाल. अपेक्षा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेलच. माहित नाही याच्यापैकी ऑलरेडी किती जणांना, पाहणाऱ्यांना ही माहिती ऑलरेडी होती, पण तरीही जरी काही अडचण असेल किंवा याच्यावर अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. आजच्या पुरतं इथंच थांबूयात. धन्यवाद.